यानंतरची बातमी आहे तुम्हाला सावध करणारी. सामान्यांसाठी अतिशय धक्कादायक बातमी आहे, कारण लठ्ठपणा आणि डायबिटीजवरील ओझम्पिक इंजेक्शनच्या नावाखाली नकली इंजेक्शन मार्केटमध्ये आले आणि त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्याचं इंजेक्शन स्वस्तात घेणार असाल तर सावध व्हा. लठ्ठपणा कमी करण्याचं औषध घेताय? सावधान. लठ्ठपणा कमी करण्याची बनावट औषध बाजारात. आफ्रिकन देशातून इंजेक्शनची स्मगलिंग जोरात. लठ्ठपणा आणि डायबिटीजवर रामबाण उपाय मानल्या जाणाऱ्या ओझम्पिक इंजेक्शनच्या नावाखाली नकली इंजेक्शन बाजारात आल्याचा संशय आहे. ओझम्पिकच्या इंजेक्शनची स्मगलिंग सुरू झाली आहे. ओझम्पिकचा मोठा साठा महाराष्ट्रात आलाय. सिरिया आणि आफ्रिकन देशांमधून स्मगलिंग करून ही इंजेक्शन आणण्यात आली आहे. आणलेल्या इंजेक्शन साठ्यात नकली औषध असल्याचा संशय आहे. पोलीस आणि FDA या प्रकरणी अनेक ठिकाणी छापे मारले. शिवाय 3 ठिकाणी गुन्हाही दाखल करण्यात आलाय. काउंटरफिट मेडिसिन्स म्हणजे कॅन्सर पेशंटना जी इंजेक्शनं दिली जातात किंवा डायबिटीज पेशंटना जी इंजेक्शनं दिली जातात, काही वजन कमी करण्यासाठी काही इंजेक्शनं काही इम्पोर्ट केली जातात, असे डुप्लिकेट इंजेक्शन आपल्याला आढळलेले आहेत. आणि विषय अतिशय गंभीर आहे. आजच सकाळी माननीय मुख्यमंत्री महोदयांना देखील मी ह्याच्या बाबतीत ब्रीफ केलेलं आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांना देखील या बाबतीत मी संपूर्ण माहिती दिलेली आहे. फॉरेनर्स जे केन्यावरनं येत आहेत, काही सिरियावरनं येत आहेत, काही तिथे इराणवरनं येत आहेत, काही गल्फ कंट्रीजमधनं येत आहेत. हे फॉरेनर्स येताना 5-5, 10-10 इंजेक्शन घेऊन येत आहेत. स्वतःच्या वापराकरता आम्ही इंजेक्शन आणतो असं ते खोटं दाखला देऊन ते घेऊन येत आहेत आणि त्याचा इथे ते इंजेक्शन इथे येऊन विकली जात आहेत. आणि म्हणून जे आम्ही रेड्स केल्या त्या रेड्समध्ये आम्हाला जे काही तिथे इलिगल हे व्यवहार करणारे जे होते त्यांच्यावरती आपण FIR दाखल केलेले आहेत. त्यांच्या सगळ्या मुद्देमाला आपण जप्त केलेला आहे आणि या सगळ्यांवरती कडक कारवाई 100% होईलच. लठ्ठपणा कमी करण्याचं इंजेक्शन तुम्ही घेणार असाल तर काही काळजीही घेणं तितकंच महत्वाचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घ्या. अधिकृत विक्रेत्याकडूनच औषध खरेदी करा. इंजेक्शन किमतीपेक्षा अनेक पटीने स्वस्त असल्यास बनावट असल्याचा धोका आहे. स्वस्त मिळणाऱ्या इंजेक्शनला भुलू नका. अशा प्रकारे लठ्ठपणा आणि डायबिटीजवरील बनावट इंजेक्शन मार्केटमध्ये आल्यानं आपली फसवणूक होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे असे इंजेक्शन जर तुम्ही घेणार असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.